वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा
सुकृताची जोडी आवडली तो हवे भगवा बरवा तो हा माधव बरवा तो हवे भगवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम
झिरो गेन आणि स्ट्रबल द्यायचा, आपल्या पुरता आवाज ठेवायचा, वर गावाला नाही गेला तरी जमेल. श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी. राहू द्या असंच, अजून कमी करावाच. बरणो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरो. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधानगम्य. वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधो भवदुःखहारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी उपेक्षू नको. रघुनायका महायोग पीठे वरं पुंडरीकाय समागत्य त्विष्वं परब्रह्मलिंगं. चक्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तो का. जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा. 2 दिवसाची धनसंपत्ती विद्वत्तान सत्तारे. लोभितीच्या पडवणे करसी कारे. आयुष्याची होळी रे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्व सुहित साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल पुढच्या लैकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्व सुहित साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी द्वितीय पुण्यस्मरण. द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सगळे सोयरे इष्ट मित्र नातलोक महाराज मंडळी वारकरी संप्रदायातले उद्याचे दिग्गज मृदुंगाचार्य, उद्याचे कीर्तनकार, उद्याचे गायनाचार्य, उद्याचे व्याख्याते, उद्याचे ज्ञानेश्वरीवरती भाष्य करणारे भाष्यकार, आमचे कार्यक्रमाच्या निमित्तानं मला निमंत्रण देणारे परमपूज्य आदरणीय परमार्थातले स्नेही असलेले, नित्यनेमाने फोन करणारे, चौकशी करणारे, कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर भेटी होतात. आणि असे तुमच्या गावचे भूमिपुत्र आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय भागवत महाराज काळे यांनी फोन केला. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं येण्याचं झालं. महाराज आमचे चौंडाळ्याचे परमपूज्य आदरणीय मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार, मृदुंगातले पुष्कराज काळे महाराजच आहेत. त्यांची संपूर्ण शिक्षण व्यवस्था या ठिकाणी आणली त्यांनी. पुन्हा साल गायलेले हरिभक्तीपरायण सोर सम्राट युवा कीर्तनकार नारायण महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना साथ दिली तुषार महाराजांनी. आमचे परमपूज्य आदरणीय परमार्थातले स्नेही बऱ्याच दिवसाचे मित्र गायन सम्राट कीर्तनकार कापसे महाराज आहेत. पुन्हा सतीशजी महाराज आहेत. पुन्हा चोपदार या ठिकाणी आहेत. आमच्या माता भगिनी, पुरुष वर्ग, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माजी सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माजी सर्व माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, अबालवृद्ध, का करावं श्राद्ध, केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होईल असा प्रश्न बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये उद्भवला. महाराज बरेच जण म्हणते पीछे से आ गया, आगे ढकल दिया, करना चाहिए, करते थे, इसी के कारण हम करते हैं. परम पूज्य आदरणीय कैलासवासी भागवतराव बाबूराव शिंदे, कैलासवासी मुक्ताबाई भागवतराव शिंदे यांचं द्वितीय पुण्यस्मरण. बरोबर आहे ना महाराजजी? तुम्ही पत्रिका दिली ती माझ्याकडे, परंतु खिशात गेली आतमध्ये. पुन्हा या ठिकाणी आयोजन करणारे त्यांचे मुलं तुकाराम भाऊ भागवतराव शिंदे, हनुमान भागवतराव शिंदे, समस्त शिंदे परिवार, ह्या परिवारावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर सोनवणे सरपंचाची माझी भेट झाली, चेअरमन गणवट यांची सुद्धा भेट झाली, पोलीस पाटलाची भेट झाली. पुन्हा काही सगळे सोयरे पावडे रावळे होते, त्यांच्या सर्वांच्या भेटी झाल्या. का करावं महाराज हे? का फक्त मागून आलं पुढं चाललं? विणेकरी बाबा, आता आमच्यातनं निघून गेलेले परमपूज्य आदरणीय कैलासवासी या घराचे पालनहारते भागवत दादा आणि घराच्या आई होत्या त्या मुक्ताबाई, ह्या 2 वर्षापूर्वी निघून गेल्या. आता इथं आहेत का नाही दादा? इथं आहेत का नाही? आहेत.
दिसतायत का? बरेच जण म्हणते जे दिसत नाही ते दाखवू नकोस. बरेच जण म्हणले मला जे दिसत नाही ते दाखवू नकोस. आता तांबे महाराज तुमच्या समोर आहे. आता देह दिसतो का जीव दिसतो? तुम्हाला काय दिसतो? देह. फुलांचा हार घातला मला दोन्ही मुलांनी. आता आमचे विणेकरी महाराजांच्या गळ्यात आहे. आता तुम्हाला फुलं दिसत आहेत का सुगंध? भागवत सुगंध नाही का? आहे. त्याला बघायचं का अनुभवायचं बाबा? सुगंधाला अनुभवायचं. बऱ्याच जणांकडे मोबाईल आहे. BSNL, डोकोमो, एअरटेल, एअरसेल वेगवेगळ्या प्रकारचे चिप आहेत त्यामध्ये. आता इथं ह्या वातावरणामध्ये रेंज आहे का नाही? आहे. मग दिसते का? तरी आपण म्हणतो आहे. मग आमच्यातनं निघून गेलेले आका असतील त्यांना काय म्हणायचे? मुक्ताबाईंना बाई आणि दादांना अण्णा. बाई आणि दादा आता इथं आहेत का नाही? आहेत. पण बघण्याकरता माऊली सांगतात ते ज्ञान पैगा भरवे जरी मणियाथी आणावे मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लेकराचं हित कशात आहे? अहित कशात आहे? लेकर मोठे करत असताना बाप किंवा आई. आता आमच्याकडे कुकाणा, भेंडा, देवगाव, देडगाव, आंतरवाली, चिलेखनवाडी परिसर माझा तो. तिकडं तुमच्या इकडं गुळज भागामध्ये, गेवराई भागामध्ये, या भागामध्ये पोरांची पोरींची लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? कसे? पोरग लग्नाच्या वयात येऊ द्यावं लागतं का विचारात? विचारात. आता काही घडी वयाच्या पुढे 42 लागलं त्यांना. आता आपण म्हणलं मामा ते म्हणतो मी का मामा का दाढा लागला घडी महाराज. छत्रपती राजाने रायडेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करल ही शपथ घेतली. त्यावेळेस राजे वयात होते का विचारात होते? विचारात होते. ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? मग घरामध्ये आई किंवा बाप होण्याकरता वय लागतं का विचार लागतात? ज्या घरात विचाराचे आई बाप आहेत त्या घरामध्ये पोरं धोरणात येतात. ज्या घरात विचारच नाही, आईलाही विचार नाही, बापालाही विचार नाही, त्या घरात पोरं आहेत. नाहीत असं नाही, आहेत. आज्याचे बापाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, सारी दुनिया आहे त्यांच्याकडे. मग बापाने मोटरसायकल घेऊन दिली, त्याचा सायलेन्सर काढिला आणि साऱ्या गावात तुमच्या गाडीच्या फायरिंग वरून तुमच्या बुद्धीची लेवल कळते. हे लक्षात ठेवा. तुमच्या कपड्यावरून तुमच्या बुद्धीची लेवल कळते. म्हणून जगत असताना ज्या घरामध्ये बापाने, ज्या घरामध्ये आईनं विचार पेरले ते पोर सप्रात जरी जन्माला आले तर सप्राचा बंगला करायची ताकद ठेवत असतो. सोपं नाही महाराज. नुसतं पोरग वयात आलं म्हणून लग्न करायचं, पोरगी वयात आली म्हणून लग्न करायचं. पण पोराकडं पोरीकडे सूत्रबद्ध विचार असतील तर लेकरं समाजात जगू शकतात. नाहीतर कोणत्या ठिकाणी चेंगरल्या जातील
हे सुद्धा कळणार नाही. शेवगाव तालुका बराच तालुका, शेवगाव तालुका आमच्या तिकडे नेवासा निम्मा आला होता. ते शेअर मार्केट मध्ये आता सारेच भामटे झाले. ते तुमची निघले होते का? ते मग सारे निघले होते. पोर वयाने मोठे नको, विचाराने मोठे असावेत मायबापांनो. म्हणून आईनं लेकराला मोठं करत असताना, आता पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, मोठं करत असताना डोक्यातली ताकद वाढवणं महत्वाची का दंडातली ताकद वाढवणं महत्वाची? पोराच्या म्हणजे हेअरस्टाईल का हेडस्टाईल, डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार, कसं आहे तुमच्याकडं? बोला ना. होय आई, आत्या, वैंस, म्हणजे हेअरस्टाईल का हेडस्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण नाही, डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये नगद नारायणासारखे पोरं जन्माला येतात. त्या घरामध्ये मायबापांनो छत्रपती राजांसारखे लेकर जन्माला येतात. भगवान बाबा सारखे, वामन भाऊ सारखे लेकर त्या घरात जन्माला येतात. ज्या घरात बाप येणार कोण, त्या घरात लेकर जन्माला येतील पण हाय ती प्रॉपर्टी ठेवणार नाही. माय बापांनो एसटी थांबली का ते लेकर लगेच थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळेट, वडा हे करते. आपलं घर किती मोठं आहे याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती मोठे आहेत. ज्या घरात विचार आहे त्या घरात समाधान आहे. विचार वाचून समाधान, विचारा वाचवणी नपविजे. ज्या घरात विचार आहे, आणि आजही विचारवंताच्याच घराला डिमांड आहे. आजही विचारवंताच्या घराला डिमांड आहे आणि आजही विचारवंतच मोठले. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत रे? बेस कमी करत त्याचा. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? किती? 36 आहे. बरोबर आहे. याला कोणता जिल्हा आहे? भातात मुंग्या खाल्ल्या काय? असं आहे. बीड, आणि बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचं आडनाव काय? पाठक. आता आहे पाठक. पहिले पाटील होते, आता पाठक आहे. 20-25 दिवसापूर्वी. तुम्हाला किती जिल्हा अधिकाऱ्याचे आडनाव सांगता येतील? 7-8. आपण तेवढं जिल्हा अधिकारी व्हायचं डोकंच लावित नाही. माय बापांनो जगत असताना
ज्या घरामध्ये मोठे विचार आहेत त्या घरातलं लेकरू लात मारीन तिथं पाणी काढत असत आणि आपल्या घरामध्ये लात मारीन तिथं पाणी काढव. आत्ताशी क्लिक बंद झाला माझा. हा असं राहू द्या, खणकू देऊ नका अजिबात आवाज मामा. हा ज्या घरामध्ये मी गायला मला गाता अजिबात येत नाही, गायला लागलो तरी माझ्या बटनाला हातही लावू नका आणि काहीच नका. ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरामधलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढत असतं. ज्या घरामध्ये विचार नाहीत ते घर संपायला काहीच वेळ लागत नाही. आणि म्हणून माई ज्या घराला ज्ञानोबा कळाले, ज्या घराला तुकोबा कळाले, ज्या घराला संत कळाले त्या घरातला अज्ञानाची कळा निघून जायला काहीच वेळ लागत नाही. आणि म्हणून जगत असताना लेकराचं हित कशात आहे, अहित कशात आहे. लेकर मोठे करत असताना त्याला बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तर्ही वडा, वडापाव, नाहीच रेटलं काही घरामध्ये. तर काही घराला अजून काय खाऊ घालव हेच कळलेलं नाहीये. ते मग लेकराला कोंबड्यान, गुराट झालेल्या बोकड्या, बोंबलाच्या काड्या, पोरं संपायला काही वेळ लागत नाही बर का. पोरं संपायला काहीच वेळ लागत नाही. राहू दे. तुम्ही जर मांस खाऊन लेकर मोठं करत असताल, मांस खाऊ घालत असाल तर ते लेकरू तुमच्या घराला बरबादीला कारण ठरल्याशिवाय राहणार नाही. मांस खाता हौस वैरी ठेवले. मी नाही सांगत, संत सांगतात ना. आणि ज्या घराला आहार कळाला त्या घरातले पोरं जिल्हा अधिकारी आहेत, त्या घरातले पोरं क्लास 1 आहेत, त्या घरातले पोरं SP आहेत, त्या घरातले पोरं कलेक्टर आहेत, त्या घरातले पोरं MBBS आहेत. त्या घरातल्या एका पोराच्या सहीवरती जिल्हा चालतो, तालुका चालतो. लेकर मोठे करायचे म्हणल्यानंतर म्हशीला टोनग मोठं करायला काय लागत. लेकरू मोठं करायचं. हे आई स्त्रीनं बाळंत व्हावं, पण बाळंत झाल्यानंतर एक तर तिच्या पोटी शूर जन्माला यावा, नाही तर संत जन्माला यावा. जननी जने मैं सजने संत बने जननी जने तो ऐसी जने संत बने अशूर, नाही तो तू बांझ बोली काय बिगाडे नूर. तू वांझुटी राय पण सौंदर्य बिघडू नको. म्हणजे खुशाली येडे येड्याला
जन्माला घालूच नाही. आई लेकर मोठे करायचे नियम आहेत घरामध्ये, नियम आहे. मी जवळजवळ तुम्हाला म्हणलो जिल्हा अधिकाऱ्यांची किती आडनाव तुम्हाला सांगता येतील. तू म्हणले 1-2 सांगता येतील. तो मी 27 ते 28 आडनाव मी तुम्हाला सांगतो. कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी जोशी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी धूत, कोणीतरी ओबोराय, कोणीतरी जॉन्सन, कोणीतरी पाटील. कोण आहेत हे? कोण आहेत? आणि उग कुठेही बळडत जाऊ नका बरं का. 1 मराठा आणि लाख मराठा आपल्याला पोत्यात घालून आणते. आपले पोरं व्यसनी नको आहेत. आपले पोरं चांगल्या प्रकारचं बिझनेस आणि चांगल्या प्रकारचा प्रपंच करणारे असावे. आपले पोरं कोणाचे झेंडे कोणाचे दांडे घेऊन फिरणारे नको. आता जे मारलंय ना काश्मीर मध्ये, तिथं जात विचारली होती का धर्म? धर्म विचारला होता. हिंदू आहे का मुस्लिम आहे? तो म्हणला हिंदू आहे. खडा आणि आपण इकडच तो वंजरी आहे, तो मांग आहे, तो मार आहे, तो सांबार आहे, तो मराठा आहे. येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. आपण कोण आहोत? आपण हिंदू आहोत याचं भान असावं. आणि ज्या घराला हिंदू आहोत हे भान कळालं ते घर महाराष्ट्र करता फार मोठे आहेत. जे फक्त जात सांगतात ना ते घात करायच्या लायकीचे. म्हणून संताला जे मायबापांना संताने जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये असावं तर पोरं मोठे होतात. नाही तर नाही महाराज. काही काही घरामध्ये पोरं मोठे भले ढंढळीची कंडळे पोरं आहेत. 4.5 मीटर कापड सादऱ्याला लागत आणि 3 मीटर कापड पॅन्टीला लागत. नुसते मोठे करून जमणार नाही. मी मगाशी शब्द वापरला हेअरस्टाईल का हेडस्टाईल. डोक्याचे केस. मी मगाशी आडनाव सांगितले. हे कोण आहेत? पाठक, कुलकर्णी, जोशी, देशपांडे. अण्णा आपले आहेत का तिथपर्यंत? बरं जाऊ द्या, हे जाऊ द्या. मोठमोठले कॅन्सरचे स्पेशलिस्ट, स्किनचे स्पेशलिस्ट, हृदयाचे स्पेशलिस्ट, ब्रेन ट्युमरचे स्पेशलिस्ट, हाडाचे स्पेशलिस्ट, मणक्याचे स्पेशलिस्ट, स्किन स्पेशलिस्ट, गर्भाचे स्पेशलिस्ट, न्यूरोसर्जन, भूलतज्ञ, हे त्यांच्या सकाळी जर 9ला जर डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले ना या बाबा, आणि संध्याकाळी जर 9ला घरी आले तर या वर या विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. हरिभक्तपरायण आमचे परमपूज्य संजयजी महाराजांचे ह्याच गावातले आहेत. बाबा तुमच्यामुळे गाव पाहायला भेटलं तुमचं. नाही तर बाजूबाजूला छिंडतोय गावात, इथं आलोच नाही. बाजूबाजून आलो होतो. माझ्या नगद नारायणगडाचा सप्ताह होता, सुरळे गावला होता, तिथे आलो होतो. मग मला म्हणले पाहुणे आबोळ आलो होतो, तुम्ही म्हणले ने येणार पाऊस. ते निघून गेलं बेटा. मला काही जण म्हणले याची जीभ काढी का काय पहा बरं. नाही ना महाराज, ते देव करत असत, ते संत करत असतात. आपण ज्या संताच्या मार्गाने जाता आणि तुम्ही जर एक निष्ठेने असाल तर तुम्ही म्हणाल ते होण्याची ताकद त्याच्यात. म्हणाल ते तुम्ही एक निष्ठा असाल. निष्ठानिष्ठी नको, निष्ठानिष्ठी.
मी काय सांगत होतो, सकाळी जर ते डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेले, सकाळी 8ला का 9ला, संध्याकाळी 9ला येतात बाबा, तर त्यांची कमाई असती की ती त्यांनाच उचलता येत नाही. बरं का, चिल्लर कमीत नाही ते. हा, आणि कंपाऊंडरला बुकेट मधून भरून देतात आणि गाडीत ठेवून येतो कंपाऊंडर. बरं, गाड्या काय साध्या आहेत का आपल्या? ओमिनी, स्कॉर्पिओन, स्विफ्टन, इनवान हे आपल्यासारखे आहेत का ते गाड्या? अहो, आपल्या गाड्या जर पाहुण्यात तिथं नेल्या तर उतारा लावा लागत. झाली पहिल्या झटक्यात चालू तर ठीक. मग पाहुण्याला म्हणायचं, पाहुण्या हो तात्या नाना टाका लावा तर जरा हात लावतात. आपल्या गाड्या आहेत ते त्यांच्या गाड्या आहेत. BMW, जगवार, मर्सिडीज, लॅमॉर्गनी, 1.5 कोटीच्या पुढच्या गाड्या. आपण आज ती गाडी उघडीली नाही आणि त्या सीट कव्हर हातही लावलेला नाही असा. अरे, उंटाच्या मदरीवरून पाणी चाललं, शेळी म्हणते माया आळापणे भेजत्यान का? तुमच्या घरात जर विचार प्रगल्भ असतील, हे पोर बसलेले यांना काय करायचंय, बागतदाराने बागतदारीने ठरावं लागतं. बागतदार म्हणजे तुम्ही आणि बागतदारणी म्हणजे तुम्ही. आता हे आंब्याचं झाड आहे, इथं चिक्कूचं झाड लावलेलं आहे. याच्या बाजूला कोणतं तण आहे? वाघनखी आहे का, शिपरूट आहे का, केने आहे का, हरळ आहे का, इचका आहे का, दुधनी आहे का? हे ज्या बागतदारणीला त्या पिकाजवळच तण खुरपता आलं तर झाड चांगलं आहे. नाही तर पिकाजवळच तणच खुरपता आलं नाही आणि तिनं खुरपिलच नाही, तिकून काँग्रेसाचं झाड उगवलेलं त्याच्यावर मावा पडला, त्याचा मावा आपल्या झाडावर आला. कळलं की नाही तुम्हाला? मी या झाडाचं नाही सांगत. मग बाया म्हणतात मा पोरग तसं नव्हतंच. मग खालाकडच्या गल्लीच्या पोराच्या नादी लागलं बाबा, मग नुसतं म्हाताऱ्याला उचलो टाकत. निवडून तण शेती करावी जतन. वाघनखी, शिपरूट, हारळ, केनपट, कासल्या, इचका, दुधनी, तिखी, किती गवत आहेत. गवत म्हणजे आपल्या पोराच्या भोवतली, हे झाडाच्या भोवतली याचा नाही चालू. ज्या बागतदारणीला खुरपता आलं वेळच्या वेळेवर, बरं का, वेळची वेळेवर, आणि ज्या बागतदाराला खत टाकता आलं वेळची वेळेवर, ते पिकं स्टँडर्ड आहेत. फार वेळ निघून गेली, गहू काढायचं मशीन आलं, मग म्हणे काँग्रेस उपटावं लागत गड्या. येत गहू एक काँग्रेसी येत. बागादार म्हणे घाला म्हणे त्याच्यात मशीन. केलं खळ, खळ केलं तर त्याच्यात 13 गोण्या झाल्या, 6 गोण्या तर बियाच्याच भरल्या काँग्रेसाच्या. गहू दळून आणले, बोले कडू 4 लागायला लागले, इकून टाकले मोडीच्या भावात, जनरही खायना. आपलं पीक म्हणजे आपलं पोरगण पोरगी गव्हासारखं नासत आहे. निवडावे तण, शेती करावी जतन, नाहीतरी नासून जाय, कारण आळस उरे हाय. कारण आहे त्याला, हाय आळस आहे म्हणून आई
लेकराचं हित कशात आहे, अहित कशात? दोन्ही मुलं यांचे काय करतात? मिस्त्री काम करतात. हे बांधलं कोणी? हे कोणाच आहे? तुमच्या सासऱ्यांचं. आणि हे जे आहेत हे यांचं कुठे? या घराच्या पलीकडून आहे. महाराज आईचा बापाचा हा सोहळा करायचा आहे. आणि आई बापाने महाराज काही कधी म्हणते याच्यातून काय मिळणार आहेत? आता येणे 70-80 रुपये खर्च केला असेल बुवा, याच्यातून काय मिळणार आहे त्यांना? एक सांगू का अण्णा तुम्हाला? आई एक सांगतो तुम्हाला. आईची इच्छा होती का बापाची इच्छा होती? बाबा पोराचा बंगला पाहिजे, पोराच्या दारात 4 चाकी गाडी पाहिजे, पोराचं नाव 4 खेड्यात पाहिजे. पण आई ना का बापाने अर्ध्यावरती डाव मोडला. बाबा आई किंवा बापा निघून गेले. पण 2-2.5 वर्षात पोराचा बंगलाही कसा झाला, पोराच्या दारात गाडी कशी उभा राहिली हे ते पोरालाच कळलं नाही. जुने लोक म्हणतात म्हाताऱ्याने माग वळून पाहिलं काय ना. जे स्थूल देहात करता येत नसतं, सूक्ष्म देहात तो जीव करून जात असतो. म्हणून विषय आपला चालू होता की एवढले मोठे ब्रिलियंट लेकर निर्माण करायचे, मोठे करायचे. हे सोपं नाही महाराज. लेकर मोठे करणं बी सोपं नाही. चांगलं पीक आणणं सोपं नाही. आता कांद्याला एकरी ऍव्हरेज किती आहे? एकरी किती टनच काढतात तुम्ही? 15-16 लईत लई रेटून काढत 17-18. आता माझ्या शेजारी एक जणांनी एकरात 29 टन ऍव्हरेज काढ कांद्याच. किती? आणि खोटं वाटत असेल तर मी कार्यक्रम झाल्यावर व्हिडिओ कॉल लावून देतो तुम्हाला. बरं ऊसाचं एकरी किती काढायला पाहिजे अंदाजी? 142. खोडा 116 घातला. खोडा आपलं खोंडी 12 भरलं की नाही दगड भरलं. आपलं फक्त कडीनं बाग आहे इथे, मध्ये सारे गाड होईल. कडीनं झिरागार आहे आपलं. म्हणलं किती ऊस आहे? 17 एकर आहे. मग किती गेला? ते म्हणे 16 टायर. होस्तली रागाट दिसत होता. ते म्हणे कडीला दंडातच होत ते फक्त. आणि म्हणून तुम्ही काय करीत? ते म्हणे फक्त मग भाऊ आले. मनवा कधी जाणार आहोत माहिती नाही. महाराज आईच्या बापामुळे आम्ही जन्माला आलो. हे जे कातड आहे, हे कातड कोणी बनवलं? देवानं बनवलं का आईनं बनवलं? तुमच्या मते कोणी बनवलं? होय अण्णा तात्या? हे जी स्किन आहे ही देवानं बनवली का आईनं बनवली? आई तुम्हाला काय वाटते कोणी बनवलेलं असं?
हे आपलं कातड कोणी बनवलेलं असं? देवाने बनवलेलं असं का आपल्या आईनं बनवलेलं असं? कोणी बनवलेलं? कोणी बनवलेलं आहे? हे जे कातड आहे कोणी बनवलेलं? पोरांनो काय वाटत तुम्हाला? देवाने काय ना? देवाने. हे पण ऐका ना, देवानं जर बनवलं असतं तर जळालं नसतं. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम न चैनम क्लेदेन कापो न शोषित मरुता. हे जळालं नसतं देवाने. आईनं बनवलं, तिच्या कातड्यातलं कातड काढलं ना, आमचं कातड बनवलं. आई माय बापांनो हे सर्वस्व दिलंय ते आईनं दिलंय. हे जे दिलंय ना आईनं दिलं. याच्यातले जे शिरा आहेत ह्या आईनं बनवल्या, देवानं नाही बनवल्या. म्हणून श्राद्धाच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी पिंडदान करतात. बरोबर आहे दादा? पिंड म्हणजे भाताचे करायचे, भाताचे आणि समजून द्यायचे कातड्याचं. एक पहिला गोळा मोठले 3 करतात आणि बाकीचे 16 करतात. आमच्या तिकडं असं, इकडं कसं तसंच आहे. मोठाले 3, त्या मोठ्याल्या गोळ्यांचं नाव आहे राजस तामस सात्विक. लक्षपूर्वक आहे. आणि जे 16 गोळे केल्या जातात महाराज, पहिला जो दिल्या जातो तो द्यायचा करायचा भाताचा, समजून द्यायचा कातड्याचा. दुसरा जो दिला जातो हे जे स्नायू बनवलेत नाही, करायचा कातड्याचा आणि द्यायचा स्नायूचा. तिसरा पिंड केला जातो जिनं आम्हाला रक्त दिलंय. बरं त्याच नाळेद्वारे दिलं ज्या नाळेद्वारे पाणी दिलं. बरं त्याच नाळेद्वारे दिलं ज्या नाळेद्वारे पाणी तर दिलंच पण सूक्ष्म अन्नद्रव्य दिले. त्याच नाळेद्वारे मायबापांनो ऑक्सिजन दिला. कारण की आम्हाला 9 महिने जिनं श्वास दिला त्या श्वासाचा एक पिंड द्यावं लागत असतो श्राद्धाच्या दिवशी. आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केला गेलेला विधी, त्याचं नाव पुण्यतिथी, त्याचं नाव वर्ष श्राद्ध. आणि म्हणून मायबापांनो तुम्ही आम्ही आज दुसऱ्या वर्षी सुद्धा त्या लेकराने आपल्या आईची आणि आपल्या बापाच्या स्मरणार्थ एवढं मोठं भव्य दिव्य चांगला प्रकारचा देखणा कार्य चालू. आणि ती आई आणि तो बाप निश्चितच ह्या लेकराला आशीर्वाद देत असणार आहे. कारण की आईचा आणि बापाचा आशीर्वाद फार मोठा आहे. तो तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो पण केलेल्या विधीमुळे प्राप्त होतो. आता काही काही घरामध्ये विधी करत नाही, ते घर बरेच फिरलेले. तुम्हाला माहित असेल नसेल, आमच्या तिकडे 3ऱ्या दिवशी सावडतात. इकडं पाहुणे 2ऱ्या दिवशी. बरं सावडल्यानंतर सारे राखी सगळं सुपणी भरी देत. खळडू खळडू खालची माती बी घ्या म्हणतात ना का ठोक गोणीत भरी देत, त्याच्यात ठोकळे टाकीत आणि गंगेत नेऊन टाकते. इकडं तसंच आहे महाराज, काळे महाराज बाबाजी असंच आहे. आणि मग काही काही मोठे मोठे पैशावाले होते का, ज्यांच्याकडं वाडे होते, ज्यांच्याकडं गाड्या होत्या, ज्यांच्याकडे वावरं होते, त्यांनी काय केलं, ते म्हणे आता म्हाताऱ्याचं आपण थडगं बांधू, म्हातारीचं थडगं बांधलं, वाड्या पुढं बांधलं, नाहीतर वावरत बांधलं. बांधायला सोपं आहे मला, पण त्या थडग्याचा विधी आहे, त्याला थडग्याचा नियम आहे. त्याला 1 टाइम नैवेद्य आणि 2 टाइम दिवा लागतो. लक्षपूर्वक आहे का? ज्यांनी ज्यांनी बांधलेली आहेत ना त्यांनी जरा लक्षपूर्वक आहे का? 1 टाइम नैवेद्य आणि 2 टाइम दिवा लागतो सकाळ संध्याकाळ. आपण टुरूक 5-6 महिने करतो. तिथं झाडून घे, तिथं दिवा लाव, तिथं निवड ठुई. 8 महिने करतो, वर्ष पर्यंत करतो. त्याच्यानंतर म्हातारीच म्हणत असते कधी कधी, अरे पोरा काय दिवाळी दिशी जाय बरी पंची ठेवून बरं म्हाताऱ्याच्या मड्या पुढं. आणि नैवेद्य कधी ठेवतात ना ते, ह्यो पोळा ते त्यो पोळा, जळकी पोळी. पोरा अय नाता गण ठेव. काय म्हातारे
जी पोळी ठेवून बरं म्हाताऱ्याच्या मड्या पुढे मेलं तरी माया पिंडाला खेळलेलं आहे. ते म्हणे पोळी तर जळकी आहे का खाय जिन ठेवून ते काय खात का ते फुटकी पण ती तवाची इजन त्याला काय कळत इलव. जर आई दादा जर 12 वर्ष त्या थडग्याची जर अवहेलना झाली ना तर ज्याने बांधलं ना ते थडग त्याच घर फिरायला कारणीभूत राहतात. ज्यांच्याकडे 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी फुगिरी होती जागिरी होती प्रॉपर्टी होती आज 2025 ला लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातं. मधल्या काळात ही प्रॉपर्टी गेली कुठं? तुम्हाला हत्ती कौट खातो माहित आहे? तुम्ही अॅनिमल प्लॅन डिस्कवरी चॅनल नॅशनल जिओग्राफी हे चॅनल जर बघत असाल तर हत्ती कौट खातो महाराज. पण ते उचलून तसंच पोटात टाकतो आणि दुसऱ्या दिवशी ते कौट जर विष्ठेद्वारे बाहेर पडलं ना आहे तसंच पडतं. पण ते कौट जर तुम्हाला सापडलं ना उचलून फोडून पहा मध्ये काही सापडत नाही. मग नारायण महाराज मधला घर गेला कुठं भागवत महाराज. तस काहींची प्रॉपर्टी मधल्या काळात गेली कुठं? याचं नाव आहे पितृदोष. पितृदोष लागण्याचे लक्षण कसा ओळखायचा? सगळं तरी पुरीचं जमाना पोरचंही जमाना इकून तिकून जमलं म्हातारीच मिळली पुन्हा मोळड पुन्हा परत जमाना पुन्हा पितृदोषाचे लक्षण. वर्षातून घरातले करते 3-4 माणसं जाणं काही कारण नसताना ते म्हणे बसले नुसते शिकले आज तसंच नाका वाटा जीव निघून गेला. चांगले पिकं आले दिसायला पिकं लई भारी पण त्याचा खर्चही फेटा नाही. हे पितृदोषाचे कारण आहेत. म्हणून ज्यांनी बांधलेत का आमच्या तिकडे थडगे तिने JCB ला नीट काय गाव टोकेल नेऊन टाकले. आणि म्हणून पित्राची अवहेलना करू नये. आणि ज्या घरात हे होतंय मी अंधश्रद्धेने नाही सांगत का मला अंधश्रद्धेनं सांगत नाही मी श्रद्धेनं सांगतो. कारण की याच्याही पुढचं आहे का माई आपण परत श्राद्धाच्या दिवशी आजीचं नाव घ्यायला लावतो का ब्राह्मण? आजीचं नाव काय घ्यायला लावतो का ब्राह्मण? घ्यायला लावतो का? आजीचं पिंड द्यायला लावतो तात्या का? कारण की आम्ही जन्माला आलो उघडे नागडे आलो बोंगळे चिंगळे आलो पण आमची इज्जत झाकायचं काम बाबा कोणाच्या साडीच्या बाळा त्यानं केलं? आजीच्या. आणि ती आजीची साडी आमच्या आई बापाच्या लग्नात घेतली होती. आमच्या बापाच्या बापानं आमच्या आईच्या आजीला त्या साडीचं नाव काय? आजी चीर आजी चीर. आणि आमची आई बाळणपणाला मामाच तिथे गेली आणि आमच्या आजीनं आमच्या आईच्या पोटाकडे पाहिलं म्हणली बाई माझी नात 10-12 दिवसात मोकळी होईल. आणि तिला ती नेसवलेली साडी तिनं नेसून मऊ केलेली होती. उतरंडी ठुलती का पेटी ठुलती काय माहिती. उतरंडी होत्या पहिल्यांदी पेट्या होत्या मग त्या लाकडी पेट्या आल्या असं. आणि त्याच्यातून तिनं ती साडी काढली आमची आई बाळापणाला गेल्यानंतर. कातर नव्हती तिच्याकडे. पूर्वी चोळ्या बेतून द्यायच्या चोळ्या अशा त्या अशा धरायच्या त्या पूर्वीच्या अशा कशा काय करायचं मला नाही कसं असं काहीतरी करायचं ते असं धरणं असं ते बेतून द्यायचे. आणि तसं ती आता साडीला काट असल्यामुळं ती हाताने फाडत नव्हती. मग विळी घ्यायची आमची आजी विळीची फळी पोटरी खाली दाबून धरायची आणि मग तिनं ती साडी तिचं जी काट आहे तो असा विळीच्या धारावर पकडला आणि असा चिरला. त्याचं नाव आजी चीर. त्याचं केलं आम्हाला बाळत. त्या बाळा त्याचं याचं पिंड श्राद्धाच्या दिवशी जबाबदार पोराला किंवा पोरीला देवत असतो. कारण की त्या साडीच्या बाळात्यातून उत्तीर्ण होण्याकरिता क्रिया केलेल्या आहेत. आणि ज्या घराला हे कळालं मायबापांना ज्या घराला आई कळाली ज्या घराला संत कळाले त्या घराला जगता आलं. ज्या घराला आईच कळलं नाही बरेच घरातले पोरं म्हणतात मग तरी येडी आहे.
अरे येडी नाही रे, तू याड आहे. आई कळणं महत्वाचं आहे. माई आईच्या पोटात असताना लेकराचा रक्तगट वेगळा आहे आणि आईचा रक्तगट वेगळा आहे. आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं? बाहेर जर घ्यायचं ठरलं तर ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी प्लस, ए प्लस हे घ्यावं लागतं. मग आईच्या पोटामध्ये आम्ही असताना आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं? काय राहतं आईच्या चित्तामध्ये? नाभी चक्रामध्ये नाळेद्वारे आईचं रक्त बदलून लेकराच्या रक्तात रूपांतर होतं, कारण की तिच्या चित्तातच लेकरू आहे. हिरकणी गड कुणासाठी उतरली? लेकरासाठी उतरली. कुत्री जरी व्याली ना, पिला करता वाघीण होत असते. म्हणून जेवढी आई तेवढा बाप. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते. माझं विक्क कमी करावं. तस आई बापाची ताकद, आई बापाची ताकद लेकराच्या माय बापांना पोरावरून किंवा पोरीवरून कळते. माऊली सांगतात भूमीचे मार्ग, जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते. तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. म्हणून माई
घरामधला बागतदार सुज्ञ असावा आणि बागतदारी इंटेलिजंट म्हणजे दूरदृष्टिकोनाची असावी. कारण की 99% घर तुमच्यावर आहे आणि 1% घर बापावर आहे. तुम्ही जर स्वयंपाक करताना जर रोज जर राग भरत असताल आणि शिव्या देऊ देऊ जर स्वयंपाक बनवत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या लेकरावर झाल्याशिवाय राहणार नाही. हे ठरलेलं गणित आहे. तू म्हणाल आईला एवढं कसं महत्व असतं? तिच्याशिवाय नाही, तिच्याशिवाय नाही. आता काही काही जमिनीतच राहत आहे गुण, जमिनीमध्ये गुण आहे काही 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 जमिनीमध्ये एकरात 10 पोते होते गव्हाचे, काही जमिनीमध्ये 15 पोते होते आणि काही जमिनीमध्ये 22 पोते होते आणि काही मध्ये 25 होते. म्हणजे ताकद ब्याची का जमिनीची का भूमीचे मार्दव सांगे कोंबांची गवदव. जमिनीची ताकद आहे. काही काही घरामध्ये जन्माला येणारे लेकर घर एकच आहे, एकच घर आहे, पण थोरल्याचं MBBS आहे आणि लहान्याचं एक फकटपाडी. याचं कारण आहे स्त्रीमध्ये बदल. घरातली स्त्री ही फार महत्वाची. दाशा पण सुंदर असतात कारण की त्यांच्याकडे आधा असते. राणीकडे सुंदरता असो किंवा नसो, पण राणीकडे सगळ्यात महत्वाची मर्यादा असते. ज्या घरातली स्त्री मर्यादाचं पालन करते तिच्या पोटी किरकोळ पोरण पोरी जन्माला येतच नाही. काही काही घरामध्ये पोरण पोरी असे किरकोळ आले का पोरं काही काही पोरींच्या नादी लागून 30-30 एकर जमीन संपून बरबाद झाली. आणि काही काही पोरी 150 रुपयाची रिचार्जवरी पळून गेले आणि तेरे बिंजिया नाही लागे मेरा राजा आणि जिंपियाच नाही. याला कारण आहे महाराज. ज्या घरामध्ये इंटर ब्रिलियंट पोर आहे, धन्य माता पिता.
डॉक्टर आहेत मोठमोठे. घरात आहार कळाला आईला. मी मगाशी सांगितलं आडनाव, त्या घरातल्या स्त्रीला काय खाऊ घालावं हे कळालं. तिला ज्ञानोबा तुकोबा कळाले. मोजकेच घर आहेत असे. एक 8, 8.5, 9 महिन्यापूर्वी भारतातलं एक रत्न आरोपलं. औद्योगिक क्षेत्रातलं विश्वामध्ये नाव होतं. काय नाव त्यांचं? रतनजी टाटा. ज्या बापाच्या एका रक्ताच्या थेंबापासून जन्माला आला असेल तो बाप काय साधा असेल का माणूस? रतनजी सारखे लेकर त्याच्या एका थेंबातून जन्माला येतात म्हणजे तो बाप काय घांग्या असेल का? घांग्या 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 म्हणजे फक्त कोपनालाच गावात येतो ते लहान लहान वगैरे घेतो मोठ्या करून इकितो. मला दूध खातो का नाही? पक्का घांग्या येते. कधी मध्ये दळायला येतो. म्हणजे कुठं दळायला दळायला घांग्या म्हणजे पाहुणे तर मी कुडकडी ही गांगेचीच लक्षण आहे महाराज. बाप होण्याकरता सुद्धा फार मोठ्या प्रक्रिया आहे. 15 ते 25 ब्रह्मचर्य व्रताचं पालन ज्या बापाकडे आहे, ज्या पोराकडे आहे, ते पोरं फार मोठे. 18 ते 25 कॉलेजचं वय ज्या घरातल्या बापाला कळालं ते बाप लय मोठे. कॉलेजला शिकायला गेले. काय सांगायचं, काय शिकायचंय? 10 वर्ष नुसतं पुस्तक डोक्यात ठेवलं. ते बाप शेवटच्या श्वासापर्यंत राजे आहेत. लक्ष करू काय का ज्यांना तारुण्य कळालं 15 ते 25 हे वैगोट कळालं काय करायचंय, इथं काय कर्म करायचंय, अभ्यास करायचाय का? अभ्यासच केला. शेवटच्या श्वासापर्यंत राजे झाले राजे. आणि ज्यांना निस्ते काही म्हणजे आमचे तिकडे 7-8 जण पुण्यालाच होते 10 वर्ष पडून. आणि पुन्हा आता घरी आले 2-3 वर्ष झाले. गावातली इचलते त्यांचे मित्र त्या पोराच्या बापाला, अरे काय काय करतो ते पोर? ते म्हणे आता घरीच काय करते? ते म्हणे रिक्षा घेतलेली इथे. मग ते म्हणे कांदे लावायची टोळीचं मुख दम येते. आणि म्हणले मग 10 वर्ष काय केलं नाही? संडासचे खड्डेच भरले पुण्यात. खाणे कान आग्ने कान, खाणे कान आग्ने कान. काय केलं पुण्यात केलं? म्हणून जगत असताना आपले लेकर, हे आई मी सांगितलं तुम्हाला, जेवढी आई जेवढा बाप त्याच्यापेक्षा 10 पट आई घरामध्ये हुशार लागते. तर ते घर मोठे. आणि नाही तर संपायला काय वेळ लागेल? लक्ष्मी चंचल का लक्ष्मीवान चंचल? काय चंचल काय बात? लक्ष्मी. पण एक अंदाज होना चाहिए. आपण आता पुढचं बोलतो बरं का, लक्ष. दारूत नशा असते का दारू पिणारात असते? भागवत बाबा आपण कधी घेत नाही, पण अंदाज तो होना चाहिए ना. नारायण बाबा, कापसे बाबा, अगदी 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 बरोबर आहे. दारू जर नशा असती तर बाटलीनं उड्या मारल्या असत्या. लक्ष्मी चंचल नाही. ज्याच्याकडे विचारच नाही त्याच्याकडे जर पैसे गेले का सांगा मी काय करू, ही पिऊ का ती पिऊ. आणि पैसे संपले का हे वावर इकू का ते इकू, हे तुकडे इकू का. याला म्हणते घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं. कोण आहोत आपण याचं भान ज्या घराला आहे त्या घराला संत कळाले आणि त्याच घराला पहिलं चरण.
मी कार्यक्रम करीत नव्हतो तो मी ते गात होतो. हो, माझ्यापेक्षा मोठेच आहेत ते. आणि आनंदाची माणसं आहेत महाराज, समाधानाची माणसं. प्रकाश महाराजांचे तुम्ही अगदी आनंदाने जगणारे माणसं. प्रकाश महाराजांनी काय तयार केले पोरं, 35 पोरं आहेत. किती आबलूक आहेत सगळे. नाही किती छान दिसतात पोरं. याच्यावरती खायला चांगलं आहे मला जे टवटवीत आहे सगळे. किती फ्रेश आहे समजायचं. ज्याची संस्थापक आहे तो सुंदर आहे, छान आहे. तो काही काही ठिकाणी पोरं नेऊन घातले, पळून आले 1.5 महिन्यात. काय भांडवल आहे ते म्हणे 100 पोराला छटाक शेंगदाणे भाजीला नुसतं खाणे कान डेंडाळल्या पचत पचगा नाही काहीच नाही पचत नाही. भाकर बी भाज्या भाजलेली नसते बाबा पेशा कम्या झाल्या काही नाही पण मस्त झाले पोरं. आनंद. सहज म्हणलं बाबा शिबिर आहे का ते म्हणलं मला मीच म्हणजे पंक्ती पाहण अमुक करा तमुक करा हाई हेच तयार करायचं मला. बाकी काय ते राडा वाढून ठेवता ना प्रपंच वाढायचं नाही म्हणते हाई याच्यातच. आता 30 एक 35 म्हणजे अजून 20 ते म्हणजे 60 पोरं असले सगळं व्यवस्थित करायचं. त्यांची शिक्षण आली ते मी शाळा बुडून त्यांना कार्यक्रमाला सुद्धा नेत नाही. काही महाराज शाळा बुडून कार्यक्रमाला बाबाचेच बंगले झाले आणि पोरांना म्हणलं क म्हणा बरं ते म्हणते त थ द म्हणलं दान सा किती ते म्हणजे 72 नेलंच नाही काय. हुशार आहेत महाराज, चांगल्या प्रकारचे आहेत. धर्माचं काम धर्म उभा करता महाराज सोपं नाही महाराज. मी तर तुम्हाला म्हणलं याला 5वी 6वीला गेला इथे ठोक नका नाही तर मग आता बाबा लोकांची पोरच लय 12ची होती. मी म्हणजे लबाड नाही बाबा. आता मी टाकून देणार आहे महाबी पोर. आता ऐक माझ्या वाक्यात येते हा मी त्याच्यातूनच आलेलोय भाऊ. हो 12ची म्हणजे काही शिवी बिवी नाही बरं का. कॅलेंडर महिने किती राहते घड्याळाला आकडे राशी 12. श्राद्ध कितव्या महिन्यात होतं तुमच्याकडं 12व्या महिन्यात. आणि बाळान 3 झाली आणि तिला त्या खोलीतून कितव्या दिवशी बाहेर काढी ते 12व्या दिवशी. आतापर्यंत भजनी मंडळ तुम्ही लेकराची बारी गाजीली का 5 नाही बारी गाजीली का 3 बारीच. आणि स्त्रियांचा शब्द आहे म्हणजे स्त्रियांची शिवी तेवलई 12च आहे. आपण 12चेच आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड्यात आणि बोळक्यात किती प्रकारचा वावसा घेतला जातो 12. त्या दिवशी कालोन केलं जात. तुमच्याकडे काय म्हणते त्याला कोणची भाजी म्हणते म्हणजे आमच्या तिकडे 12 बापाची म्हणते. तुम्हाला जर विश्वास नसेल तर आमच्या तिकडच्या बऱ्याच पुरी इकडच्या तिकडे तर तिकडच्या गुळज मध्ये आहे. ते लगेच सांगते तुम्हाला 12च. ब्राह्मणाचं पोर एक खेळासी व्याल 12 वर्ष आले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे. 12चा ना आपला लय जवळचा संबंध आहे. म्हणून कोणी जर म्हणला 12चा आहे त्याला म्हणतो तुम्ही 12चाच आहे. कारण की जन्माला येण्याकरता सुद्धा 12च महिने लागतात. तू म्हणले 9 महिन्यात लेकरूच्या गप. आईकडे जाण्याच्या अगोदर 3 महिने ते बापाकडे असतो. बायोलॉजी जाणणारे जीवशास्त्र जाणणारे अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे थोतांड सांगणार नाही माय बापांना. हाय ते रियालिटी आहे. म्हणून श्राद्ध सुद्धा 12व्याच महिन्यात. माणूस मेला का 12व्या महिन्यानंतर त्याचा प्रवास चालू होत असतो. आणि म्हणून 12 महिने आणि म्हणून राशी 12. स्त्रीला बाळण झाल्यानंतर खोलीतून बाहेर काढतात. त्या खोलीत 12व्या दिवसा उखंडा जवळ नेतात. तिथं हळदी कुकू डगडट होते पाया पडी असंच राहत.
होय आत्या असंच राहत. आता सुंदर टाळी वाजून आपल्याला भजन करायचंय. 10 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. हो, आणि मला उद्या सकाळी बेज आलाय त्रिंबकेश्वरच्या बेज. उद्या संध्याकाळी कॅम्प, बोरगाव कॅम्पला उद्या संध्याकाळी. आज सकाळी मी नगरला होतो आणि बाबा म्हणले असा असा कार्यक्रम आहे, आणि फोन केला. महाराज मित्रत्वाचं नातं आहे. बऱ्याच वेळेस कार्यक्रमाच्या निमित्तानं गाठी होत असतात, म्हणून आज तुमच्यामुळं महाराज मंडळी मी इथं येणं शक्य झालं नाही. तुम्ही तारीख घेत नव्हतो, कारण की जवळजवळ आता 8व्या महिन्यापर्यंत मी तारखी घेणे बंद करून टाकलेलं आहे. म्हणजे मागच्या महिन्यापूर्वीच. तसे प्रकाश महाराज मला महिना 15 दिवस लय होते फोनाला, बाबा तारीख मोकळी गेलेली. काय बाबा काय करावं बाबा. मी म्हणलं तुम्ही पोळ्या एक दिवशी घुगरमाळ मागात, मग काय ते आखाडात जसा पोत्राचा मान राहतो तसं चैताच्या महिन्यात श्रावण महिन्यात बाबाला बामणाला लय मान राहतो. म्हणून लवकर आपण सर्वांनी टाळी वाजायची. आमच्यातनं निघून गेलेल्या भागवतराव बाबूराव शिंदे पाटलांकरता, कैलासवासी मुक्ताबाई भागवतराव शिंदे यांच्याकरता आपण टाळी वाजून भजन करायचं. त्यांच्या लेकरांनी काय सुंदर कार्य केले महाराज. एका सुरात टाळी वाजायची. विठोबार कुमाई झालं नाही अजून. तेच ना, मस्त आहे. तू काय शिकत तुला येतात नाही काही. किती बोल झाले ते काय मला तालात स्वरात किती येत. मला टाळ किती जबरदस्त आहे, आणि हुकत पावल्या किती भारी आहे. मी महाराष्ट्रामध्ये फार मोठे जगदळे गुरुजी एवढं नाव तुमचं होईल. गुरुजी एवढं तयार करतायत ना तुम्ही, सोपे नाही. त्यांना आबलू फुल आहेत सगळे. आता हे जरी काळा असलं तरी पांढरा वाण दिसत नाही का. पांढरा कसा बाबा पान ते चमकत आहे. ते चमकते. काय नाव आहे त्यांचं? अथर्व महाराज. वा. आणि पलीकडचं हो, तुझं काय भोऱ्या केलं चित्र दिसत. हुशार आहे ते महाराज. त्याच्या पावलेवरच कळलं ते किती हुशार आहे. मला फेस रिडिंग, चेहरा वाचता येतो. माझ्याकडे ज्योतिषशास्त्र चांगल्या प्रकारचं तगडं आहे, त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत. महाराज फार मोठे लेकर आहेत, फार मोठे होणार, आणि तुम्ही फार मोठं कार्य करणार आहेत आपल्या भारताकरता. आणि लेकरांनी आपल्या भारताकरता कार्य करा, आपल्या तालुक्याकरता, आपल्या गावाकरता, आपल्या धर्माकरता लेकरांनी कार्य करावं. बाकी काय ते माय बापांना. म्हणून या आमच्यातनं निघून गेलेल्या शिंदे परिवारातील मायबापांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी. मृत्यूच्या देवतेचं नाव काय तुमच्याकडे? यम नाही, यम घेऊन जाण्याचे काम करतात. आर्यमा, आर्यमा नामक देवता ही मृत्यूची देवता. यम फक्त घेऊन जाणार तिथपर्यंत. या आर्यमा नामक देवतेची चिरणी विनंती करायची की आमच्यातनं निघून गेलेल्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी. आपला थडग्याचा विषय झाला, कारण की आम्ही ज्या दिवशी मौत केली त्या दिवशी आम्ही बोंबलून सांगितलं तुम्ही तुमच्या मार्गाने, आम्ही आमच्या मार्गाने. संबंध तोडला.
माड्याबरोबर संबंध जोडू नका, हाडकाबरोबर संबंध जोडू नका. जर जोडला आणि तो जर तुमच्याकडून पूर्ण झाला नाही तर अख्खं घर फिरायला कारणीभूत ते पित्र असतात. याचं नाव पितृदोष आहे. म्हणून पितृदोष लागू नये आणि त्या दोषातून मुक्तता व्हावी आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा याच्याकरता पित्राचा कार्यक्रम. नाही एवढा करता आला, थोडा घरच्या घरी करा, थोडा करा घरच्या घरी करा. मायबापांनो असं जगणं असतं, असं जीवन आहे. म्हणून मायबापांनो आणि आईनं आम्हाला रक्त दिलं, आईनं आम्हाला प्राणवायू दिला. बापाच्या एका रक्ताच्या थेंबातून जन्माला आलो. बाप जरी मारत असला तर बापाने दुपारी पोराच्या कानाखाली मारली, संध्याकाळी 10-10:30 बाप रडायला लागला. आणि बायकोनं विचारलं का का रडता? ते म्हणलं मी दुपारी पोराला मारलं. हा मग काय झालं? गाल त्याचा नव्हता, गाल माझा होता. उगाच मी एवढं पापी आहे का ग? पण तो ऐकत नाही, मी काय करू? मायबापांनो पोराला मारल्यानंतर निम्म्या रात्री रडणारा बाप मी पाहिलेला आहे. बाप कठोर नसतो. झिजला तो बाप प्रपंच करता, गाडा हाकला प्रपंचाचा. त्यामुळे गुडघ्यात वाकलेला आहे, कणा झिजलेला आहे. आणि एक आई, एक सांगू का, तुमच्यापेक्षा तर बाप काकणभर मोठाच आहे. कस काय? तुम्हाला पाहायला पाहुणे येऊ द्या आणि एकही रुपया बापाकडे नसू द्या आणि मनासारखी जर सोयरीक असली ना तात्या, ते जमून घेत. ते भांड्यावाल्याच्या पाया पडतं, कापड दुकानदाराच्या पाया पडतं, सोनाराच्या पाया पडतं, किरण दुकानदाराच्या पाया पडतं. आणि आई, ज्या दिवशी तुमचं लग्न जमलं त्या दिवशी तुम्ही जिथे झोपलात ना, त्या रात्री निम्म्या रात्री तो बाप घरात आला. घरात आल्यानंतर तुमच्याकडे बघून हमसून धुमसून रडला. तो बाप आहे, विको कमी करत त्याचा. तो बाप आहे. माई, लग्नाचा दिवस उजेडला. मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून प्रत्येकाला हात जोडून सांगतो, बरकत तात्या, बरकत दादा, ओ आप्पा, ओ नाना, ओ काका, ओ भाऊ, ओ माऊली, ओ जिजा, ओ बाप्पा, काय तांदूळ टाका 4, पण जेवून जा. माझ्या आयुष्याच्या कमाईची आज पंगत आहे, जेवून जा. तो बाप आहे बर का. आई, लग्न लागायच्या वेळेस तुम्ही बापाकडे पाहिले की नाही मला माहित नाही. फक्त पोरीची आई दिसती तुळशीला पाणी घालताना. पण बाप पलीकडच्या गेटवर उभा राहून एक एक तांदूळ असं टाकत असतो ना, त्यावेळेस त्याचे डोळे भरलेले असतात. मंगलाष्टक म्हणायला चालू होती. कोणीतरी गायकानं मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. महाराज, दुडू दुडू धावयाची माझी सोनुली ग परी, छोट्या भावासाठी तिचा कंठ आला दाटोणे, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. हे ऐकतो ना बाप, रडावंच वाटतं बापाला. कोणाचं तरी गळ्यात पडून ढोळासारखं. रडत नाही तो बाप आहे. लग्न लागलं आणि पोरगी निघाली ना, तिकडून हाक मारते, आप्पा, ओ नाना, ओ तात्या, पप्पा. बाप ऐकून नाही ऐकल्यासारखा करतो तो बाप आहे का. आता जर माझी पोरगी पळत आली, गळ्यात पडली, काय बोलू मी तिच्या बरोबर? कसं बोलू मी तिच्या बरोबर? म्हणून बाप पोरी समोर जाण्याचं धाडस करत नाही. बरं, आई जवळ राहते पोरीच्या. आईच्या गळ्यात मिठी मारते कापसे महाराज ती पोरगी नारायण बाप. आईच्या खांद्यावर मान टाकते. आईच्या पाठीवर असे आसरू गळगळ गळगळ ओघळतात. आई डोक्यावर हात फिरवते प्रकाश महाराज आणि आई म्हणते, पोरी रडू नको. हे आई रडू नको, तू काय करू? काय झालं ग बापड्या? मी बाहेर चालले नवऱ्याकडे म्हणून रडत नाही ग. मग माझं लग्न जमलं ना, हा, हे आई बाबाकडे एकही रुपया नव्हता ग. मग माझा बाप भांडेवाल्याच्या पाया पडताना पाहिला माझ्यासाठी. माझा बाप सोनाराच्या पाया पडताना पाहिला माझ्यासाठी. माझा बाप
मंडपवाल्याच्या पाया पडताना पाहिला, आई मी माझ्यासाठी, आई काय माझ्या बापाने एकट्यानेच महिनाभर पत्रिका वाटल्या उन्हात आणा, आई माझा बाप मी एका महिन्यात जेवताना नाही खायला ग. भावाला सांगते, हे राजा, हे दाद्या, काय बाबाला त्रास देऊ नको, ही बहीण आहे. दाद्या बाबाला काम करू लागायचं, ही बहीण आहे. त्यावेळेस आई सांगते, पोरी काळजी घे. हो आई. हे पोरी काय पाऊल कधी वाकडं पडू देऊ नकोस माझ्या पोरी. आणि एक सांगू का तुला, पती जरी जागे मिळाला, तुला नांदायचे लेकरा कोणाच्या नावासाठी. आई सांगते, पती जरी दारुड्या मिळाला, तुझ्या गळ्यात एकही पिवळा फुटका मणी नसू दे, काळ्या मण्याची पोत असू दे, डोक्यावर पदर फाटलेला असू दे, आणि परकरच्या चिंध्या घोट्यापर्यंत लोंबलेल्या असू दे, हे पोरी तुला नांदायचंय. कोणाच्या नावासाठी? कोणाच्या? नवऱ्याच्या का बापाच्या? ती आई सांगते, पोरी पडून येऊ नकोस, तुला नांदायचंय. कोणाच्या नावासाठी? तुम्ही कोणाच्या नावासाठी नांदता? नवऱ्याच्या का बापाच्या? मला खरं सांगा, हे आईने सांगितलेलं आहे काय, पोरी काय मातीत जा, माती उदी तुझी, पण पळून येऊ नकोस, आणि भावाचं बापाचं नाव मातीत घालू नकोस. आणि एक सांगू आई, काही बापाच्या जावयाची लायकी सुद्धा नसते. काही जावायची लायकी सुद्धा नसते, पण बाप आहे ना, फेटा काढतो, जावायच्या डोक्यावर पायावर ठेवतो आणि हात जोडतो, जावई बापू काय माझ्या पोरीतून चूक झाली असेल, पण मी तिच्याबद्दल माफी मागतो, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. हा बाप आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणे. आणि म्हणून बाप फार महत्वाचा आहे. जेवढी आई महत्वाची आहे ना, तेवढा बाप महत्वाचा आहे. झिजला येतो हो. आणि म्हणून ह्या माय बापाच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता पोरं दरवर्षी आपल्या आई बापाच्या आठवणी एक दिवस घालवतात, सगळ्याला बोलवतात. अरे मी ते आई बापाला विनंती करीन, पोरांना आशीर्वाद द्या, ह्या दोन्ही सुद्धा खूप मोठा आशीर्वाद द्या. यांच्याकडून काम एवढं मोठं होत राहो, यांना ऐश्वर्य प्राप्त राहो, यांना आरोग्य प्राप्त. तुमच्या वतीनं कवय काल अक्षय तृतीया झाली आणि आजचा दिवस दुसरा आहे. काय वीर ओळखावा रणांगणी, साधू ओळखावा मरणी. ज्ञानेश्वर चित्ताची कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीत सहाय. आणि शेवटच्या चरणात सर तुका म्हणे तुका
संपत माणूस लय मोठे व्हा, अहंकार मारून टाका, तुम्ही सगळे मोठे व्हा म्हणून झालेल्या सेवेला पूर्णविराम. बोलण्या ओघामध्ये काही अपशब्द गेले असतील माझ्याकडनं ते मला देऊ नका, घरी घेऊन जा. त्याच्यावर विचार करा, आपण कुठे आहोत, कशा आहोत, आपल्या लेकराला आपण काय देतो. झालेली सेवा यांच्या प्रित्यार्थ भागवतराव बाबूराव शिंदे आणि मुक्ताबाई भागवतराव शिंदे यांच्या प्रित्यार्थ भाऊबाबाच्या चरणावरती समर्पित करतो, नगद नारायणाच्या चरणावरती समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 भागवतराव बाबूराव शिंदे व कैलासवासी मुक्ताबाई भागवतराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे महाराजांनी वेळेत वेळ काढून आमच्या विनंतीला मान दिला. तसं तर महाराजांनी सांगितलं मला की म्हणले रात्री मुंबईला होते आणि आज परत उद्या सकाळी नाशिकला जायचं, लय अडचण होईल म्हणले, खूप त्रास होईल. परंतु आम्ही विनंती केली आणि आमच्या विनंतीला देऊन बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. तरी शिंदे परिवार यांच्या वतीने महाराजांना धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या साथीकरता श्री हरिभक्तपरायण मृदंग विशारद मृदंग अलंकार प्रकाश महाराज काळे हेही उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे संगीत विशारद संगीत अलंकार श्री नारायण महाराज काळे, संगीत विशारद अलंकार आमचे विष्णू महाराज कापसे महाराजही उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे संगीत विशारद तुषार महाराज आणि हरिभक्तपरायण सतीश महाराज हे उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे जगदंबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व आमचे लहान लहान महाराज मंडळी हे उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद. म्हणजे चोपदार मामा आणि शिंदे परिवाराचे जे काही नातलग आहेत, त्यांच्या प्रेमातली जे काही मंडळी आहेत, ते जे सर्व काही उपस्थित आहेत, त्यांना सर्वांना शिंदे परिवारातर्फे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि रामकृष्ण हरी. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली, म्हणजे भीमसिंह मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम श्री भागवतराव पाचे आणि सारंगराव ठोसर यांना धन्यवाद.